या रक्षाबंधनला सगळं मिळालं, पण तरी एक जागा मात्र रिकामीच होती. हॅलो, गुड मॉर्निंग. आज रक्षाबंधन आहे आणि सकाळपासून घरात धावपळ सुरू होती. घरातली कामे लवकर आवरावी असं सारखंच वाटत होतं, कारण आज माझ्या माहेरून सगळे येणार होते. माहेरचे लोक यावेत म्हणजे घरात एक वेगळी झोप पसरते, जणू भिंतीसुद्धा हसतात. मग सगळे आले, घरभर हसणं आणि गप्पांचा गोंधळ सुरू झाला. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याचा दिवस नाही, तर नातं घट्ट करण्याचा दिवस आहे. लहानपणीच्या आठवणी, किस्से आणि त्यात मायेच्या बोलण्यात एक वेगळीच जादू असते. मग मी पटकन रेडी झाले, ताटही बनवून घेतलं आणि मनात फक्त एकच विचार होता, आजचा दिवस खूप सुंदर जाईल. मग राखी बांधून घेतली, भावाने आशीर्वादही घेतला. चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात भावनांचा ओलावा. आज उपवास असल्यामुळे जेवणात खिचडी वडे बनवले. गरमागरम वड्यांचा सुगंध घरभर पसरला आणि सगळे मिळून जेवलो. सगळं छान होतं, पण मनात कुठेतरी पोकळी होती. बाबा, तुम्ही असता तर हा दिवस अजून सुंदर झाला असता. तुमच्या आठवणीतील, तुमच्या हसण्यातील ताकद, तुम्ही डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात, तुमचं ते "कशी आहेस बाळा" म्हणणं, हे सगळं आज खूप मिस झालं. तुम्ही नाही तरीही सण साजरे होतात, पण मन मात्र शांत होत नाही. आज रक्षाबंधन साजरा झाला, पण तुमची उणीव भासतच होती. बाबा, प्रत्येक क्षण, प्रत्येक आनंद तुमच्या आठवणीतच जिवंत राहतो. तुमची जागा कोणीच भरून काढू शकत नाही आणि कदाचित हीच नात्याची खरी ताकद आहे. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.